आमच्या टीचरांची बदली होते. आमच्या टीचर आम्हालाच पाहिजे. आमच्या टीचरांची बदली झाली तर आम्ही शाळेत येणार नाही. आमच्या टीचर खूप छान शिकवतात. आमच्या टीचर कुठे पण घेऊन जातात. आमच्या टीचर इंग्लिश शिकवतात, मराठी शिकवतात. बाहेर खूप साऱ्या ठिकाणी घेऊन जातात. उज्ज्वला दयाराम सावकारे. आमच्या टीचर आम्हाला खूप छान शिकवतात म्हणून. जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर पाथरी, तालुका जिल्हा जळगाव, इयत्ता 2री. माझे नाव आराध्या राजेंद्र सोनवणे. आमच्या मॅडमची बदली होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. आमच्या टीचर आम्हालाच पाहिजे. आमच्या टीचर जर दुसऱ्या शाळेत गेले तर आम्ही कुठेच जाणार नाही आणि शाळेत पण येणार नाही. आमच्या टीचर वेगवेगळ्या दुकानात घेतात, वेगवेगळ्या व्यवहारिक देतात. आम्हाला तिथे शिकवतात, आमचा व्हिडिओ करतात. जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर पाथरी, तालुका जिल्हा जळगाव, इयत्ता 2री. अजोती सुदाम पाटील. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी मी या ठिकाणी पालक आहे. हे इयत्ता 2रीचे विद्यार्थी आहेत आणि उज्ज्वला दयाराम सावकारे मॅडम हे त्यांचे टीचर आहेत. या सगळ्यांची मागणी एकच आहे की जी बदली मॅडमांची आलेली ती थांबवावी. अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगतोय. आणि त्यासाठी आम्ही सगळे अर्ज वगैरे पूर्ण गावाच्या त्या ठिकाणी सह्या आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव आहे आणि सगळे लिगल प्रोसेस आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि जर समजा ही बदली जर थांबली नाही तर शाळा ही दररोज इथंच भरणार आहे. ही मुलं इथंच येणार आहे. आणि जर शाळा त्या ठिकाणी बदली इथंच येतील मुलं शिकायला, कलेक्टर ऑफिसला येणार आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला सर. मराठी शाळा टिकवावी यासाठी मॅडमांचे प्रयत्न जर तुम्ही सोशल मीडियावर बघितले तर त्यांचे प्रयत्न तुम्हाला दिसून जातील. उज्ज्वला सावकारे मॅडम म्हणून त्यांचं इन्स्टावरती रील हँडल आहे, त्यावरती सगळे तुम्हाला त्यांचं कौतुक आपले शिक्षण मंत्र्यांपासून तर परवाच इकडे होते, साहेबांकडेच होते मॅडम. सगळे मुलं त्या ठिकाणी भेटायला आलेले होते. त्यांनी सुद्धा मॅडमांचं कौतुक, मुलांचं कौतुक झालं. आणि अचानकपणे हा बदलीचा विषय आल्यामुळे सगळे गोंधळून गेले. आणि नाहीतर जर हा विषय झाला असता तर त्या दिवशीच मुलांकडनं बोलणं झालं असतं. प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी, आता मला कोणाशी बोलायचं नाही. शिक्षकाचं काम काय करतात, येतात, शिकवतात, पगार घेतात असं. परंतु मॅडमांचं कौतुक किंवा मॅडम आज वाटतं असे मॅडमांचं तेवढ्या पुरतं नाहीये. मॅडम पगारासाठी नाही करत. गरिबांची मुलं शिकावी अशी त्या ठिकाणी कलेक्टर व्हावी, मोठे अधिकारी व्हावी ही त्यांची सोच आहे. आणि मागच्याच वर्षाला म्हणजे नवोदयच्या परीक्षेला मॅडम म्हणजे खूप दिवसानंतर नवोदयसाठी 3 मुलींचं सिलेक्शन त्या ठिकाणी मॅडमांच्या वर्गातून झालं. आणि आता ती जी ज्योत पेटलेली या सगळ्यांमध्ये यांना तोच लागलेला की आम्हाला त्या ठिकाणी नवोदयसाठी जायचं. म्हणजे नवोदय असतं काय खेडेगावात कोणालाच माहित नसतं. परंतु मॅडमांनी ती ज्योत पेटवली आणि ह्या मुलांच्या मनामध्ये तेच आहे की आम्हाला सगळ्यांना नवोदयला जायचं. आणि त्या हिशोबाने प्रत्येकाची तयारी या ठिकाणी आहे. यांना या ठिकाणी मी पोपटपंची बनवून आणलेलं नाहीये. जे बोलतील ते त्यांच्या मनाने बोलतील. गोकुळ बापू पाथरवाड.